आज आपण इयत्ता 11वी पहिला चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. यामधला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ हा पॉईंट पाहूयात. म्हणजे लिव्हिंग वर्ल्डमध्ये पहिला पॉईंटचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा काही बेसिक प्रिन्सिपल पाहिजे आहेत, ज्यामध्ये ज्याला आपण सजीव म्हणतो. त्या सजीवांची लक्षणं कोणती आहेत याचा अभ्यास ह्या पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला करायचा आहे. आपल्याला माहीत आहे या प्लॅनेट अर्थवर दोन मेन कंपोनंट्सपासून हे प्लॅनेट बनलं. त्यामध्ये अबायोटिक कंपोनंट्स आणि बायोटिक कंपोनंट्स हे दोन कंपोनंट्स आपल्याला पृथ्वी तलावर दिसतात. अबायोटिक अँड बायोटिक. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. थोडक्यात जे सजीव नाहीत ते सर्व अबायोटिकमध्ये येतात. म्हणजे दगडधोंडे किंवा पाणी, तलाव हे सर्व जे आहेत अबायोटिकमध्ये येतात. बायोटिक कंपोनंट्स म्हणजेच लिव्हिंग बीइंग असं आपण त्यांना म्हणतो, म्हणजे सजीव. अबायोटिक म्हणजे जे सजीव नाहीत, निर्जीव. आणि बायोटिक म्हणजे सजीव. मग आपण कोणाला सजीव म्हणायचं, सजीवांची लक्षणं काय आहेत, कशाच्या आधारे आपण त्यांना सजीव म्हणायचं, याविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. त्यामध्ये द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्व्हियसली द लिव्हिंग बीइंग्स. बायोटिक कंपोनंट म्हणजे काय, त्यांना मराठीमध्ये म्हणतो आपण सजीव. कारण त्याला आपण लिव्हिंग का म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स, ज्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या सहाय्याने आपण त्यांना सजीव म्हणतो. आणि ज्यामध्ये असे कॅरेक्टरिस्टिक्स दिसत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, निर्जीव म्हणतो. मग यामध्ये वाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग, यावर आपल्याला फोकस करायचं. आपण त्यांना सजीव का म्हणायचं आणि बाकीच्या गोष्टी निर्जीव का म्हणायचं, यावर आपल्याला आज फोकस करायचं आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. यामध्ये पहिला पॉईंट आहे द लिव्हिंग बीइंग्स वन्स प्रोड्यूस ऑर बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. पहिला पॉईंट आहे लिव्हिंग बीइंग किंवा सजीवांचं पहिलं लक्षण काय, ते सर्वाईव्ह करतात. म्हणजे ते एकदा तयार झाले, त्याने एकदा जन्म घेतला, त्यांचं एकदा प्रोडक्शन झालं, प्रोड्यूस झाले, बॉर्न गेले, ते सर्वाईव्ह करतात. म्हणजे टिकून राहण्याचा प्रयत्न करतात, पृथ्वी तलावर टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. फॉर दॅट पर्पज दे नीड एनर्जी. आणि या सगळ्या गोष्टीसाठी फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी. आणि या सर्वायवसाठी, टिकून राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी त्याला काही गोष्टीची गरज असते, ती म्हणजे एनर्जीची गरज असते. आणि एनर्जी मिळते कुठून, एनर्जी मिळते त्याच्यामध्ये घडून येणाऱ्या मेटाबॉलिझम प्रोसेसमुळं. म्हणजे त्या सजीवामध्ये जी काही चयापचय क्रिया घडते, मराठीमध्ये आपण चयापचय म्हणतो मेटाबॉलिझमला. म्हणजे मेटाबॉलिझम किंवा चयापचय, चय आणि अपचय ही जी प्रक्रिया घडते त्यामुळं त्या सजीवाला काय मिळते, एनर्जी मिळते. आणि एनर्जी मिळाल्यामुळं तो सजीव जो आहे तो वाढतो आणि तो टिकून राहतो, जगतो किंवा जगतो. मेटाबॉलिझम आहे काय, मेटाबॉलिझम इज द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये का सर्व ज्या क्रिया घडतात त्या एकत्रित त्यांना मेटाबॉलिझम असं म्हणलं जातं. त्या सर्व क्रियांना एकत्रित आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. दॅट इज द मेटाबॉलिझम इज द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन आवर बॉडी. त्यामध्ये दोन स्टेप असतात, एक असते कॅटाबॉलिझम, दुसरं असतं ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत त्यांचं ब्रेक करून त्यांचे सिम्पल वनमध्ये रूपांतरण करणं, त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. आणि ॲनाबॉलिझम मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, आणि त्यापासून परत नवीन मॉलिक्युल तयार करणं, याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. म्हणजे मेटाबॉलिझममध्ये दोन प्रोसेसेस, कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम. त्यानंतर कॅटाबॉलिझम, परत ॲनाबॉलिझम, अशा प्रकारे कंटिन्युअसली प्रोसेस चालू असते, ज्याला आपण चय अपचय अशा प्रकारची चयापचय अशी क्रिया म्हणतो. आणि ते चयापचय क्रियेमधून मेटाबॉलिझममुळं विशिष्ट ॲनिमलला किंवा विशिष्ट प्रकारचे प्लॅन्ट आहेत, हे सजीव आहेत, तर सजीवांना एनर्जी मिळते आणि ते एनर्जीच्या सहाय्याने ते सर्वाईव्ह करतात. तर पहिलं पॉईंट काय आहे यामध्ये, लिव्हिंग बीइंग्स वन्स प्रोड्यूस्ड ऑर बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. सर्वाईव्ह हा त्यामधला पहिला पॉईंट आहे. जे तयार झालेले सजीव आहेत ते काय करतात, या ठिकाणी सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करतात. सेकंड वन, ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जे सजीव आहेत
तर सजीवांची वाढ होते आणि विकास होतो. म्हणजे दे कॅन इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स. त्यांच्या मासमध्ये, बॉडीमध्ये वाढ होते. त्याचसोबत त्यांचे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होते. त्यांच्यामध्ये वाढ होते, त्यांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि त्यांचं डेव्हलपमेंट होतं. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा विचार करत असताना युनिसेल्युलर एकपेशीय ऑर्गॅनिझममध्ये ते सुद्धा वाढतात आणि त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं. एका सेलपासून 2 सेल, 2पासून 4 सेल, अशा सेल डिव्हिजन होऊन, कारण ते एकपेशीय असतात, एका पेशीमध्ये सर्व घटना घडत असतात. मग त्यामध्ये सेल डिव्हिजन होऊन त्यांची वाढ होते, त्यांचा विकास होतो, का त्यांची संख्या वाढते. हे दुसरं कारण आहे. म्हणजे ज्याला आपण सजीव म्हणतो, त्या सजीवांचं दुसरं लक्षण कुठलं आहे, तर त्यामध्ये ग्रोथ होते आणि त्यांचं डेव्हलपमेंट होत असतं. तिसरा पॉईंट आहे, दिस ग्रोथ इज फॉर द लिमिटेड टाईम स्पॅन. पण ही जी ग्रोथ असते, जी वाढ असते, एका लिमिटेड टाईम स्पॅनपर्यंत असते. ते कंटिन्युअसली ग्रोथ होत नाहीत. म्हणजे यामध्ये प्लांट जे आहेत, वनस्पती आहेत, त्या बऱ्याच कालावधीपर्यंत त्यांची ग्रोथ होत असते. पण प्राण्यांची एका विशिष्ट काळापर्यंतच त्यांची ग्रोथ होत असते. ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअस नसते. लिमिटेड टाईम स्पॅनमध्ये एका विशिष्ट कालावधीपर्यंत त्यांची काय असते, ग्रोथ होत असते. बट ॲट अ सर्टन पॉईंट, एका विशिष्ट पॉईंटला त्याच्यामधले असलेले मॉलिक्युल्स, ऑर्गन्स किंवा सिस्टीम्स ह्या काय करतात, लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग. त्याचं काम जे आहे ते काम थांबायला लागतं. विशिष्ट कालावधीनंतर किंवा कुठल्या तर रोगामुळं त्या एका विशिष्ट सजीवामध्ये असलेले मॉलिक्युल्स आहेत किंवा त्यांचे ऑर्गन्स किंवा त्यांचे सिस्टीम्स काम करायचं थांबतात. आणि असं समजा एखादा डिसीज नाही झाला तर हळूहळू ते काम करायचं थांबतात आणि एक स्टेज येते, त्या स्टेजला ओल्ड स्टेज म्हणतात. ते काय होतात, थोडे म्हातारे व्हायला लागतात किंवा ओल्ड व्हायला लागतात आणि त्यालाच एजिंग असं म्हणतात. वय वाढणे आणि आपोआप कालांतराने अशा प्रकारे वय वाढत वाढत ते डिस्ट्रॉय होतं. जी काय ग्रोथ होते ती ग्रोथ एका लिमिटेड काळापुरती असते. लिमिटेड काळानंतर ते ओल्ड होतात आणि त्यांचे ऑर्गन्स किंवा सिस्टीम्स काम करत नाहीत. त्यालाच एजिंग असं म्हणतात आणि तो ॲनिमल डिस्ट्रॉय होतो किंवा तो मरून जातो किंवा तो नामशेष होतो. ॲज द बॉडी लूजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम, द ऑर्गॅनिझम डाय. आणि तो शेवटी अशा प्रकारे त्याच्या बॉडीमध्ये असलेले विशिष्ट प्रकारचे जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत, एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम काम करत नाहीत. त्यांच्या मेटाबॉलिझम प्रक्रिया थांबते आणि ते ऑर्गॅनिझम्स नॅचरली डाय होऊ शकतात किंवा दुसऱ्या कुठल्या ते कारणाने ते मरू शकतात. म्हणजे ग्रोथ जी आहे ते एका विशिष्ट काळापुरती असते. दुसरं लक्षण आहे, आपण बघतो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे एक लक्षण आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ज्यांना आपण सजीव म्हणतो. तर सजीवांची वाढ होत असते, त्यांचा विकास होत असतो, ते टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर आणखीन एक गोष्ट यामध्ये घडते, ती म्हणजे रिप्रोडक्शन. सर्व सजीवांचं रिप्रोडक्शन होत असतं. सर्व सजीव रिप्रोड्यूस असतं. ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम ट्राय टू रिप्रोड्यूस. प्रत्येक ॲनिमल रिप्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करतो. काही जे नॉट डेव्हलप झालेले नसतात ते असेक्सुअल रिप्रोडक्शन करतात आणि जे डेव्हलप असतात त्याच्यामध्ये मेल फिमेल असतात आणि त्यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन करून येतं. पण त्यांच्यामध्ये आपला जर रेस आहे, आपली जी जाती आहे, आपली प्रजाती आहे, ती प्रजाती टिकून राहण्यासाठी, प्रत्युत्तरावर राहण्यासाठी ते कंटिन्युअसली रिप्रोडक्शन करत असतात. म्हणजे रिप्रोडक्शन हे एक आणखीन सजीवांचं अशा प्रकारचं लक्षण आहे. रिप्रोडक्शन म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या जीवांना जन्म देणे, अशा प्रकारचं रिप्रोडक्शन ते करत असतात. त्यानंतर जी गोष्ट आहे, जे लिव्हिंग बिईंग्स आहेत ते रिस्पॉन्ड करत असतात, रिस्पॉन्स देत असतात. विशिष्ट प्रकारच्या संवेदनाचे वाहून नेण्याचं काम त्यांच्यामध्ये केलं जातं. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या क्रियेला ते प्रतिक्रिया देत असतात किंवा विशिष्ट घटना आहे त्यांना ते रिस्पॉन्स करत असतात. कारण त्यांच्यामध्ये असतात सेन्सरी ऑर्गन्स किंवा सेन्स ऑर्गन्स असतात. त्या सेन्स ऑर्गन्सद्वारे, सजीवामध्ये असलेल्या सेन्स ऑर्गन्सद्वारे विशिष्ट प्रकारच्या संवेदना त्या सजीवापर्यंत पोचतात आणि त्याला ते रिस्पॉन्स देत असतात. सराउंडिंग जे आहे त्या सराउंडिंगमध्ये होणारे जे चेंजेस आहेत त्या चेंजेसला रिस्पॉन्स देण्याचं काम सजीव करतात. निर्जीव वस्तूमध्ये अशा प्रकारचं रिस्पॉन्स देण्याचं काम नसतं किंवा त्यांच्याकडे ते घडून येत नाही. अँड दिस इज अ युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिईंग. अशा प्रकारे ते रिस्पॉन्स देत असतात. रिस्पॉन्स देणं ही एक आणखीन एक अशा प्रकारचं सजीवाचं लक्षण आहे, ज्यामुळे आपण त्याला सजीव असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्स ते देत असतात.
म्हणजे सराउंडिंगला घडत असतं त्याला रिस्पॉन्स देण्याचं काम ते करत असतात. म्हणजे समजा त्यामध्ये काही थर्मल अशा प्रकारचे रिस्पॉन्स असतात, काही केमिकल रिस्पॉन्स असतात, काही बायोलॉजिकल अशा प्रकारचे चेंजेस ॲनिमलमध्ये घडतात. काही थर्मल, केमिकल किंवा बायोलॉजिकल चेंजेस सराउंडिंग अकॉर्डिंग टू सराउंडिंगच्या स्वरूपात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे चेंजेस घडत असतात. त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजे ओव्हरऑल सजीव कुणाला म्हणायचं तर ज्यांची वाढ होते, ज्यांचा विकास होतो, जे प्रजनन करतात, जे सराउंडिंगला रिस्पॉन्स देतात, जे टिकून राहतात, त्या ही जी लक्षणं दाखवणारे जे काय घटक आहेत, कंपोनंट आहेत, त्यांना म्हणतात सजीव. अशा प्रकारे हे सजीव म्हणजे आपला पहिला पॉईंट होता बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. तरी सगळे बेसिक प्रिन्सिपल्स आणि त्यामध्ये आपण पाहिले तो पॉईंट म्हणजे जे काही सजीवाचे लक्षण आहे त्यावर आपण आज फोकस केलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि यापुढचा व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.